नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 वर्षाचा एकत्र संसार पण मनातील दुरावा. एकत्र संसार करून 30-35 वर्षे झालेल्या जोडप्यांच्या मनातील भावना. सहजीवन म्हणजे काय हो? ते फक्त दोन जीवांचं लग्न असतं? ते दोन स्वभावांची, दोन स्वप्नांची, दोन दृष्टिकोनाची एक लांबच लांब गुंतवणुकीची यात्रा होय, नाही का? आपण आयुष्याची 3 ते 4 दशक एकत्र काढली, नाही का? पावसाळा, अनेक पावसाळे, उन्हाळे, अनेक संकटांना सुद्धा आपण सामोरे गेलो. आणि 60व्या वळणावर आपण जेव्हा पोचतो तेव्हा एक वेगळीच जाणीव होते की आता पुढे काय. आता मुले मोठी झालेली आहे, ते त्यांच्या वाटेने निघाली आहेत. जबाबदाऱ्या सुद्धा सुटत चाललेल्या आहेत आणि सहजीवनाचं नातं मात्र नव्याने समोर येत आहे. अधिक स्पष्टपणे ते जाणवत आहे, अधिक नाजूक आणि अधिक एकटं. हेच ते वय आहे जिथे प्रश्न पडतो, आपण इतकी वर्ष एकत्र होतो पण खरंच एकमेकांसाठी होतो का? याच साठीनंतरच्या सहजीवनातील भावना, तक्रारी, अपेक्षा आणि समाधान यावरच आज आपण मन मोकळं बोलूयात. आता आपण पहिल्यांदा बघूया स्त्रियांच्या दृष्टीने नवऱ्याबद्दलच्या काय भावना असतात. तर मी इतकी वर्ष साथ दिली पण अजूनही तो आपला झालाच नाही. हे का मध्यमवर्गीय मराठी स्त्रियांच्या मनातील अनेक वर्ष संसाराच्या ओझ्याखाली जबाबदाऱ्या पेलताना नवऱ्यांसाठीची ती भावना असते. आजपर्यंतच्या प्रवासात तिने अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असते. मुलांच्या गरजा, पतींच्या गरजा, त्यामध्ये ती स्वतःला झिजवत गेली त्या मनाला. आणि आता 60 नंतर तिच्या मनात हळूहळू स्वतःसाठी विचार करायला वेळ मिळतो आणि तेव्हाच मनात एक प्रश्न उमटतो. एक प्रश्न तिच्या नजरेसमोर येतो की मी आयुष्यभर त्यांच्याबरोबर होते पण तो माझा सहचार कधीच झाला नाही. स्त्रियांनी आयुष्यात भांडी घासावी किंवा पोटा पाण्यासाठी नोकरी सुद्धा करावी, व्यवसाय करावा आणि लग्नानंतर सासरच्या माणसांना सुद्धा सांभाळावं. मुलांची शाळा आहे, त्यांच्या परीक्षा आहे, त्या सगळ्या पातळ्यावरती ती झिजली. पण नवरा मात्र भावनिक दृष्ट्या कधी तिच्याशी मनाने जोडल्या गेला का? नाही का? आता बघूया मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काय सांगतं की ह्याबद्दल. तर पुरुष मंडळी बहुतेक वेळा कर्तव्य आणि दायित्व यामध्येच आपल्या भावना व्यक्त करायला कमी पडतात किंवा ते वेळ देत नाही किंवा त्यांच्या भावना त्या स्पष्ट करत नाही. त्या मानाने स्त्रियांचं मानस मात्र भावनिक जोड, संवाद आणि स्वीकृती यावर आधारित असतं. आणि म्हणूनच तर नातं टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर आपल्या भावनांचा सूर थांबवून ठेवलेला असतो. पण आता वयाच्या 60 नंतर जेव्हा मन रिकामं होतं तेव्हा त्या सगळ्या भावनांची परत एकदा उजळणी होण्यास सुरुवात होते. मी त्यांच्या प्रत्येक दुखण्यात होती, प्रत्येक यशामागे त्याच्या पाठीशी होती, प्रत्येक अपयशात त्यांच्यासाठी होती. पण आज इतक्या वर्षांनी त्याने जर मला विचारलं असतं, खरंच तुला काय हवं आहे का? किंवा तू कशी आहेस? तर कदाचित मी त्याला पहिल्यांदा आपलं म्हणलं असतं. खरी समस्या काय आहे माहित आहे का? नवरा आहे पण सहचार मात्र नाही आहे. घर आहे पण मनातलं घर पण मात्र नाही आहे. नातं तर आहे पण संवाद मात्र नाही आहे. आणि यावर एक सकारात्मक उपाय आहे. तर या वयाच्या 60 नंतर तुम्ही एकत्र बसा, एकत्र बोला, जेवण एकत्र करा. रोज 10-15 मिनिट तुम्ही फक्त आपल्यासाठी बसून गप्पा मारा. जुन्या आठवणी एकमेकांना शेअर करा. एकमेकांचे नवीन दृष्टिकोनातून ओळखण्याचा तुम्ही एकमेकांना प्रयत्न करा आणि ही तुमच्यासाठी सुरुवात ठरू शकते.
आपला कोण ही प्रक्रिया आहे जी वयाच्या एका वळणावर नव्याने सुरू होते. त्यासाठी काय हवं आहे? फक्त संवाद. संवाद हवा आहे आणि त्याच्या जोडीला सहवास. तिने संपूर्ण आयुष्य तिच्या गरजा आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यात गेला आहे. आता माझं कोण हा प्रश्न तिच्यासाठी पडत आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मी कुटुंबासाठी त्यांच्यासाठी जगत राहिले. त्यांच्या डब्याची काळजी, मुलांच्या शिक्षणाची चिंता, सासू सासऱ्यांच्या औषधाची जबाबदारी, त्यांचं सगळं घर मीच सांभाळलं. पण पण माझं स्वतःच काय? या विचारासाठी वेळ तर मिळालाच नाही आणि कोणी विचारलं सुद्धा नाही. आणि आता 60 नंतर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मनात एकच प्रश्न उभा राहतो, माझं कोण? स्त्रियांचं काय होतं की अनेकदा आपली ओळख कुटुंबाच्या भूमिकेमध्ये त्या विसरून जातात. त्या आईची भूमिका पार पाडतात, पत्नी, सून, मावशी, काकी, आजी, आणि वयाच्या 60 नंतर तर या जबाबदाऱ्या कमी होऊ लागतात किंवा सुटू लागतात आणि एक प्रकारची रिकामी जागा मनात उभी राहते. आणि हीच जागा स्वतःच्या ओळखीचा शोध घेण्यासाठी तिचा प्रयत्न असतो. स्वतःच्या गरजांचा शोध, पुन्हा स्वतःसाठी विचार करण्यासाठी, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा. आता काय होतं की मध्यमवर्गीय स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातलं वास्तव काय आहे? तर ती कधी स्वतःच्या जीवनासाठी स्वतःसाठी ती जगलीच नसते. ती जगते नवऱ्यासाठी, ती जगते मुलांसाठी, ती जगते नातवांसाठी आणि या सगळ्यात मात्र तिचं आयुष्य कुठंच नसतं. काहीही न बोलता उपवास करते. तिची श्रद्धा असते नवऱ्याच्या प्रमोशनसाठी, नवस करते कधी मुलांच्या आजारपणात, ती सेवाही करते त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येकच व्यक्तीची. पण तिचं आरोग्य मात्र दुर्लक्षितच राहतं. तिला कधी वाटतं माझ्याहीसाठी कोणी एक ग्लास पाणी विचारावं, कोणी पाणी आणून द्यावं, तू कशी आहेस हे एका शब्दाने मला विचारावं. फक्त घर चालवलं नाही, मी आयुष्य चालवलं, पण या आयुष्यात मी कुठेच राहिली नाही. आणि आज जेव्हा मुलं आपापल्या वाटेने गेली आहेत तेव्हा नवऱ्याच्या निवृत्तीचा पेपर जेव्हा हातात पडला तेव्हा तिच्या मनातला प्रश्न ओरडून उठला, आता माझं कोण? समस्या काय आहे ना की ती आहे स्वतःची ओळख गमावलेली आहे तिने. आणि तिने घर चालवलं पण आता भावनिक पाठिंबा तिने हरवलेला आहे. अनेक वर्ष तिने घरासाठी, कुटुंबासाठी अनेक वर्ष दिली, पण आता तिच्यासाठी ती ठामपणे उभं राहणार कोण? तिला कोण वेळ देणार? ही भावना आणि तिच्या मनात घर करून राहते. आता यावर उपाय काय आहे? आताही वेळ गेली नाहीये. स्वतःच्या गरजा, इच्छा, छंद, आरोग्य आणि सगळ्यात महत्वाचं आत्मसन्मान यासाठी उभं राहण्याची गरज आहे. ज्यांनी सगळं आयुष्य दुसऱ्यांना दिलं त्यांना आता स्वतःसाठी जगणं शिकायला हवं. माझं कोण या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याकडून नाही तर या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याकडून नाही तर स्वतःकडून तिला मिळायला हवं. आता मीच माझा साथ देणार, मीच माझा आवाज आहे आणि माझं उत्तरही मीच आहे, ही ठाम भूमिका तिची असायला हवी. कारण आता तिनं तिच्यासाठी जगायला हवं, स्वतःसाठी जगायला हवं आणि अपेक्षांचं ओझं मात्र कमी करायला हवं. तरच राहिलेले जे आयुष्य आहे ते सुंदर रीतीने तिला जगता येईल, नाही का? तर आता दुसरी बाजू बघू आपण की काय आहे. तर तिला वाटतं की धन्यवाद कोणी तिला म्हटलं नाही. कुठल्याही कार्य, कोणतंही काम असो, तिचं दिलेलं तिनं वेळ असो किंवा तिनं दिलेला त्या घरासाठी त्याग असो, त्यासाठी तिला कोणीही धन्यवाद म्हटलेलं नाही. स्त्रियांच्या अंतर्मनात दडलेली एक तक्रार असते ही. तिने सगळं आयुष्य दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यात, वेळेवर त्यांचं सगळं करून देण्यात पूर्ण केलं.
कधी दमून भागून ऑफिसमधून आले तर चहा तयार असायचा. शर्टाची इस्त्री करून देण्यापासून तर औषध वेळेवर घेण्यापर्यंत सगळी जबाबदारी तिने कुटुंबाची वेळेवर पार पाडली किंवा खांद्यावर तिने घेतली होती. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिला एकदाही थांबून धन्यवाद कोणी म्हटलेलं नाही. पतीने सुद्धा तिला धन्यवाद म्हणून म्हटलेलं नाही. आता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या समस्येकडे पाहताना स्त्रियांसाठीचं जे योगदान त्या केलेलं आहे तिचं जे योगदान आहे ते मान्य केलं, ही भावना खूप महत्त्वाची असते. पुरुषांनी फक्त ती भावना मान्य करणे की खरंच तिनं कुटुंबासाठी, आपल्यासाठी किंवा आपलं जे यशस्वी जीवन आपलं झालं आहे त्यासाठी तिने तिचं आयुष्य पूर्ण आपल्यासाठी दिलं. यासाठी फक्त धन्यवाद हा शब्द म्हणणे खूप महत्त्वाचा ठरू शकतो. पुरुषांना मात्र काय वाटतं की ते तिचं कर्तव्यच आहे. तिने ते कर्तव्य तिचं पार पाडलं. तिला गृहीत धरलं जातं. पण स्त्रियांना कधी कधी फक्त एक अभिनंदन, शाबासकी किंवा तू नसतीस तर एवढं माझं कसं झालं असतं, मी हे पार करू शकलो नसतो, एवढा शब्दही पुरेसा वाटत असतो. आणि मराठी मध्यमवर्गीय घरातील वास्तव्य काय आहे तर पुरुष जेव्हा पैसा कमावतो तर तेव्हा घर चालवतो आणि घरातील लोकांच्या गरजा तो पूर्ण करत असतो. परंतु दुसरी बाजू हीही आहे, स्त्री सुद्धा आपलं घर चालवत असते. 24 तास दिवसाची ती घरासाठी राबत असते. त्यासाठी पण तिच्या प्रामाणिक श्रमाचं, तिने केलेल्या त्यागाचं जेव्हा कौतुक मात्र क्वचितच होताना आपल्याला दिसतं. विशेषतः वृद्ध वयात जेव्हा तिची शक्ती कमी होते तेव्हा एक शब्दांचा मोल धन्यवाद हे औषधापेक्षाही खूप मोठं ठरतं बघा. कारण काय तर त्या शब्दांनी सुद्धा तिला एक प्रकारची उभारी मिळू शकते. कधी कोणाला सांगणार नाही की मी जे कार्य केलं, मी जे काम केलं, मी एक घरासाठी झटले, मी माझं स्वतःचं अस्तित्व विसरले, माझ्या इच्छा, माझ्या अपेक्षा मी बाजूला ठेवून जे घरासाठी राबले, तर त्यासाठी मला कोणी धन्यवाद म्हटलं नाही किंवा त्याचं कौतुक सुद्धा झालं नाही, ही कधीही ती शब्दाने बोलणार नाही. परंतु जो आतला एक आवाज असतो तो नेहमी म्हणत असतो, इतकं केलं त्यांच्यासाठी, पण त्यांनी एकदाही त्यानं प्रेमाने पाहून म्हटलं नाही की माझं आयुष्य सोपं सुंदर केलं आणि तुझ्यामुळे ते झालं, तर त्याबद्दल धन्यवाद. तू होती म्हणूनच हे सगळं मी करू शकलो. हे एक शब्दही तिच्यासाठी नसतो. एका शब्दाने सुद्धा ती अधिक बळकट झाली असती, पण तो शब्द कधीच येत नाही किंवा उच्चारले जात नाही. पण एक व्यक्ती आयुष्यभर दुसऱ्यासाठी जेव्हा झिजत असतो ना, पण तिचं योगदान अदृश्य किंवा त्या व्यक्तीचं जे काही त्याग आहे ते गृहीत धरल्या जातो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात एक शून्यता येते आणि मी काहीच नव्हते का हा प्रश्न दररोज तिच्या मनात उमटतो. मी काहीच केलं नाही का, मी काहीच नव्हते का, तर हा प्रश्न मात्र तिच्या मनात दररोज उमटत असतो. तर यावर उपाय काय आहे तर उपाय बघू आपण. तुम्ही संवाद सुरू करा. नवऱ्याने फक्त धन्यवाद नव्हे तर त्या मागच्या प्रामाणिकपणे बोलून दाखवावं. स्त्रियांनी स्वतःच्या योगदानाबद्दल अभिमान बाळगला पाहिजे की कोणी दुसऱ्याने कौतुक करण्यापेक्षा तिलाही वाटलं पाहिजे की मी घर सांभाळलं, मी आतापर्यंत माझं कार्य मी प्रामाणिकपणे केलं. तर ह्याबद्दल तिने सुद्धा सजग राहायला हवं, तिने सुद्धा अभिमान बाळगायला हवं. हे वय आता भावनिकतेने थांबून भावनिकता परत मिळवण्याचं किंवा घेण्याचं नाही आहे. या वयामध्ये अधिक भावनिक होऊ नका, तर तुम्ही त्या भावनांवर ताबा मिळवायला शिका. जेव्हा नवरा धन्यवाद म्हणतो तर तेव्हा ती एक स्त्री नसते तर संपूर्ण आयुष्याचा कौतुकाने ती उजळून निघत असते. तर पुढचा टप्पा बघू. तो आता माझ्याशी
कमी बोलतो, मोबाईल किंवा टी व्हीमध्येच जास्त रमतो. स्त्रियांच्या मनातील ही भावना असते. दोघांमधील अंतर पडल्याचं ते एक तिचं दुःख असतं. त्याला वेळ नव्हता, ऑफिस होतं, व्यवसाय होतं, कामाच्या जबाबदाऱ्या होत्या. पण आता मात्र त्याला वेळ आहे, निवृत्ती आहे. तरी तो स्त्रियांशी बोलत नाही, पत्नीशी बोलत नाही, गप्पा मारत नाही. नुसता टी व्ही पुढे बसतो किंवा सतत मोबाईलमध्ये रमत असतो. तेव्हा शेजारी असलेल्या पत्नीकडे मात्र त्याचं लक्ष नसतं. वय वाढल्यानंतर काय होतं की पुरुष भावनिक मुक्ततेत शिरतात. त्यांना वाटत असतं आता बोलून काय होणार आहे, आणि त्यामुळे ते मोबाईल, टी व्ही हे इमोशनल अवॉइडनेसचं साधन त्यांच्या पुढे असतं. आणि म्हणून ते भावना अवॉइड करण्यासाठी त्या साधनांचा ते वापर करत असतात. जेव्हा संवाद टाळायचा असतो तेव्हा हे माध्यम त्यांना सुरक्षित वाटतात. पण स्त्रियांसाठी मात्र साठीनंतर संवाद, आठवणी, मोकळेपणा आणि सहवास खूप आवश्यक असतो. तोच त्यांच्या आयुष्याचा एक गाभा असतो. आजच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील चित्र: नवरा मोबाईलवर आहे, नातवांचे फोटो पाहत आहे, राजकारणाच्या गोष्टी करत आहे, फेसबुकमध्ये गुंतलेला आहे, आणि पत्नी मात्र रोज त्यांना विचारते, चहा हवाय का, जेवायला वाढायचं का, बाहेर फिरायला जायचं का, किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा ती संवाद सुरू करते तेव्हा त्याच्याकडे तोकडे शब्द असतात. म्हणजे शब्द कमी असतात. फक्त हो किंवा नाही यापुढे त्यांच्याकडे शब्द नसतात. तो डोळ्यासमोर तो असतो पण जवळ मात्र नसतो. त्याला आठवणीत वाचावं लागतं की आम्ही अशा प्रकारे करू, म्हणजेच भूतकाळात की आपण असं केलं, आपण असं वागलो, किंवा आपण ह्या गोष्टी केल्या, ह्या भूतकाळात शिरून त्याला वाचावं लागतं. आणि तो मात्र वर्तमानात हरवतो. स्त्रियांना वाटतं की आता सगळं संपलं आहे. शरीर, घर, कर्तव्य, आता मनाची गरज आहे ती पण तिची, पण आता सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या आहे, कर्तव्य संपलेलं आहे, आणि आता तिला गरज आहे ती फक्त समजून घेण्याची आता गरज आहे. पण तीही तिची गरज तिला न मिळाल्यामुळे किंवा तिला न समजून घेतल्यामुळे मन कोमेजून जातं आणि सजीव सहजीवन एक शांत नात्याची कबर बनत जातं असं आपण म्हणू. आता त्यावर उपाय काय आहे, तर उपाय आपण बघूयात. आता आपण बोलूयात की काय आहे ते. तर काय करायला पाहिजे, तर नवऱ्याने थोडा वेळ मोबाईल दूर ठेवून दररोज 15 ते 20 मिनिट फक्त तिच्यासाठी द्यावे. जुन्या आठवणी काढा, जुन्या गप्पा गोष्टी करा, तुमचे जुने लग्नाचे वगैरे किंवा मुलांसोबतचे जे फोटो आहेत ते फोटो बघा, अल्बम बघा, किंवा एखादा खेळ खेळा कुठला तरी. आणि त्यामधून काय होईल की पुन्हा संवादाला सुरू होऊ शकते. जो वेळ टी व्हीवर तुम्ही खर्च होत आहे, तुम्ही टी व्ही बघत आहे, तर तो वेळ मात्र आता तिच्यासाठी द्या. आणि त्यामुळे काय होईल तर सहजीवनाला एक नवा श्वास मिळेल, नवी उभारी मिळेल. बोला, नाहीतर अनेक पुरुष हळूहळू दुरावत जातात. संवाद साधा, एकमेकांशी बोला, आणि ह्या बोलण्यामुळेच तुमचं नातं अजून पूर्ववत होऊ शकतं किंवा त्या नात्याला नवी उभारी मिळू शकते, नाही का. आता पुढचं बघूया. स्त्रियांच्या मनातली एक सल अजून असते, ती म्हणजे आता तरी तो माझ्या दृष्टिकोनातून का विचार करत नाही. आताही तो माझ्या दृष्टिकोनातून विचार करत नाही. स्त्रियांच्या मनातली एक अपूर्णता. मी किती वेळा त्याच्यासाठी माझे विचार मागे ठेवले आहे, त्याची बाजू मी समजून घेतली आहे, त्याचा राग, त्याचं अपयश, त्याच्या गरजा सगळं मी समजून घेतलं. पण आज जेव्हा मला समजून घेण्याची वेळ आली, मला थोडं बोलायचं आहे, ते मला समजून घ्यायचं आहे, तेव्हा त्याला वेळ नाही, तो तयार नाही.
तो अजूनही त्याच्या दृष्टिकोनातूनच बघतो, माझं काहीच समजून घेत नाही. आता मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहता की काय होतं की अनेक पुरुष मी बरोबर, तू मला समजून घे, ह्या मानसिकतेतच वाढलेले असतात. त्याच्या दृष्टिकोनातून स्वतःचा अनुभव किंवा त्याच्या सवयी हे खोलवर रुजलेले असते. स्त्री मात्र वर्षानुवर्ष त्याच्या दृष्टिकोनाने जगत असते. मग तो रागावलेला असो, निराश असो किंवा व्यस्त असो, ती समजूनच घेते. पण वयाच्या या साठीनंतर तिच्या मनात स्वतःच्या दृष्टिकोनाची ओळख आणि मान्यता हवी असते. मध्यमवर्गीय संसारात काय होतं की हे दृश्य सहज आपण पाहू शकतो. तिचे गुडघे जरी दुखत असले, तिनं बोलून जरी दाखवलं की माझे गुडघे दुखत आहे, तरी तो त्याच्यावर त्याचं उत्तर असतं की थोडं चालायचं. आणि जो बोलण्यातील वृक्षपणा आहे तो मात्र तिच्या मनाला भिडतो. मी सांगितलेल्या प्रत्येकच गोष्टी त्याला त्याच्यावर लादलेला विचार वाटतो किंवा ऑर्डर सारखी मला ऑर्डर देते अशा प्रकारे त्याचा विचार असतो. तिने जरी म्हटलं की आपल्या नातवाच्या वाढदिवसाला आपण जायला पाहिजे, तर तो म्हणतो की नको, मला नाही जायचं आहे. किंवा थोडा वेळ आपण कुठे बसूया, बागेत फिरायला जाऊया. तर ह्या सगळ्या गोष्टी पुरुषांना त्याच्याच दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. तिच्या दृष्टिकोनातून कधीच बघत नाही. कारण त्यामागची भावनाच ते समजून घेत नाही. तिच्या बोलण्याला केवळ एक ते ऑर्डर समजतात किंवा कंट्रोल करत आहे अशी सुद्धा त्यांची भावना असते. तर काय होते की तिचा दृष्टिकोन, तिचं मन, तिच्या गरजा त्याच्या जगात मात्र त्या सगळ्या अदृश्य असतात. आणि अशा वेळी तिला वाटते की मी त्याच्यासाठी माझं अस्तित्व झाकून ठेवलं, मी माझं अस्तित्व सुद्धा ठेवलं नाही. पण त्यानं आजही त्याच्या नजरेत जग पाहण्यासाठी म्हणजे तिच्या नजरेतून जग पाहण्याचा त्याने प्रयत्नच केलेला नसतो. त्याच्या नजरेतून जग पाहायला मी शिकले, पण तो माझ्या नजरेतून एकही क्षण तो पाहू शकला नाही. आणि 60 नंतर संसाराचे नियम बदलायला हवेत. आता त्याला काय वाटतं ह्या प्रश्नाबरोबर तिला काय वाटतं हा प्रश्नही खूप महत्त्वाचा ठरतो. कारण नातं म्हणजे केवळ 2 शरीर नाही, तर 2 नजरेतून एकाच गोष्टीकडे पाहणे, 2 नजरेतून एकाच गोष्टीकडे पाहणे. नवऱ्याने आपल्या जोडीदाराच्या नजरेतून पाहायला शिकावं. ती काय म्हणत असेल, तिचं मन काय म्हणत असेल आणि तिचं मन कशाने दुखते, ती काय अनुभवते, हे करताना तिच्या अस्तित्व स्वीकारणं, तिचं म्हणणं ऐकून घेणं आणि तिचा निर्णय यालाही महत्त्व देणं हे मात्र खूप महत्त्वाचं असते. त्यामुळे काय होतं की नातं अधिक घट्ट आणि दृढ करता येतं. जिथे तिचं स्त्रीचं मन समजून घेणे खूप महत्त्वाची गोष्ट असते. जी साथ तिने दिली त्या साथीतून आता तिचा दृष्टिकोन समजून घेणे हे माझं कर्तव्य आहे अशी जाणीव पुरुषाच्या मनात निर्माण झाली तर 60 नंतरचं सहजीवन वास्तविक सहजीवन ठरू शकतं. आता आपण दुसरी बाजू समजून घेऊ की आता नवऱ्याच्या दृष्टीने पत्नीबद्दलच्या भावना काय असतात ते समजून घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यातील नंबर 1, ती सतत त्रास देते, पण मी बोललो तर मात्र भांडण होते, ही भावना त्यांची असते. तर नवऱ्याच्या मनातील एक सल, ती रोज काहीतरी कुरबूर करत असते, काही ना काही कुरबूर तिची असते. कधी औषध वेळेवर नाही घेतलं म्हणून, तर कधी मी टीव्ही जास्त पाहतो म्हणून, आणि कधी असते की मोबाईलमध्ये जास्त राहते म्हणून. पण पतीने काही सांगितले तर ती लगेच चिडते. काही तरी
तिचा मात्र भांडणाचा सूर निघतो. पतीने जर काही म्हटलं तर पत्नीचा भांडणाचा सूर निघतो. ती सतत म्हणते की मी आयुष्यभर तुमच्यासाठीच केलं ना, आयुष्यभर असंच केलं आहे, तुमचंच केलं आहे. तिच्याच तक्रारी चालतात आणि पती मात्र गप्प बसतो, कारण मी बोललो तर मग भांडणच होते. आता मानसशास्त्रीय दृष्ट्या विश्लेषण करता वृद्धापकाळात पुरुष स्वातंत्र्याच्या सवयीवर अडून बसतात. त्यांना कोणी सल्ला दिला तर की तो आदेश वाटतो. स्त्रियांची काळजी जरी असली, त्यांनी काळजी जरी केली, सवय असते की स्त्रियांना काळजी करायची, आणि ती काळजीने जरी बोलली तरी त्याला तो आदेशाप्रमाणे वाटतो. आणि स्त्रिया मात्र काळजी, सवयी आणि तडजोड या अंगाने बोलत असतात. पण पुरुषांना तो त्रास वाटतो. संवादात मी तिला समजून घेतो ही जर भावना नसेल तर संवाद मग संघर्षात बदलतो. पत्नी वारंवार विचारते, औषध घेतलं का, थोडं चालून या, मी जेवण करताना थोडं पाणी तरी प्या. तर अशा प्रकारचे जे तिचे सल्ले असतात ते मात्र त्याला आदेश वाटायला लागतात. नवऱ्याला वाटतं की सततच सूचना काय आहे ह्या, मी काही लहान मूल नाही आहे. पण त्याच्या या भावनेला उत्तर देण्यासाठी तिच्याकडे फक्त काळजी असते, जी योग्य भाषेत तिला व्यक्त होता येत नाही. आणि त्याला वाटतं की ती मला कंट्रोल करते. ती तुम्हाला कंट्रोल करत नाही, तर ती तुमच्यावर असणारं प्रेम ती व्यक्त करते. ही तिची भावना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तिचं तुमच्यावर असणारं प्रेम आणि त्या प्रेमापोटी भीतीने ती सगळ्या सूचना तुम्हाला देत असते, भीतीपोटी देत असते. आणि त्या भीतीचं नाव तुम्ही ठेवता की त्रास देता. ती त्रास देते आणि मी मात्र गप्प बसतो, कारण मी बोललो की वाद होतो. पण कधी कधी असं वाटतं की त्या शांततेतच खूप काही हरवत चाललेलं असतं. यातील मुख्य भावना असते की डिस्टन्स आणि मौनाची. म्हणजेच नवऱ्याला तिच्या बोलण्याचा सूर त्रासदायक वाटतो आणि बायकोला नवऱ्याच्या शांतपणे बसण्याचं, तोंड फिरवणे किंवा त्याने तोंड फिरवलं ह्याचं दुःख वाटतं. दोघांनाही संवादासाठी एक भाषा बदलली पाहिजे. सूचना देण्याऐवजी काळजीनं विचारणं, राग व्यक्त करण्याऐवजी भावना मांडणं. नवऱ्याने तिचं बोलणं म्हणजेच फक्त ओरडणं समजू नये, किंवा याचा एकदा शांतपणे विचार करावा की ती जी काही बोलते आहे ते का बोलते आहे आणि त्यातला अर्थ काय आहे. आणि जर तुम्ही संवाद बंद केला की नातंही आतून खचतं. आणि म्हणून ह्या छोट्या छोट्या विषयावर खुल्या मनाने बोलायला हवं. ती बोलते कारण अजूनही ती गुंतलेली आहे, आणि तो बोलत नाही कारण अजूनही तो रागात आहे. पण त्या रागाखाली एकटेपणाचं सावट देखील असतं. तर मुख्य मुद्दा हा आहे की दोघांनीही भाषा बदलावी बोलण्यातली, किंवा जर त्यांच्या भाषेतला बोलण्याचा अर्थ एकमेकाचा समजून घेतला तर काय होईल, तर तुमचा संवाद पूर्ववत सुरळीत होईल आणि नातं अजून घट्ट होईल, नाही का. तर आता पुढचा टप्पा पाहू की नवऱ्याच्या मनातील एक निरीक्षण. ती आता बदलली आहे, पूर्वीसारखी गोड नाही राहिली. लग्नाच्या सुरुवातीला ती खूप हसरी होती, प्रेमाने बोलायची, माझ्या सवयी सांभाळायची. पण आता तिचं बोलणं कडवट वाटतं, चेहऱ्यावर सॉफ्टनेस नाही आहे आणि लहान लहान गोष्टीवर ती चिडचिड करते. पूर्वीसारखी ती गोड बायको माझी गेली कुठं. याचा तर मानसशास्त्रीय दृष्ट्या आपण विश्लेषण करता ही भावना प्रत्यक्ष स्त्रियाच्या बदलाऐवजी नवऱ्याच्या अपेक्षेतील बदल असतो. ती वर्षानुवर्ष थकलेली असते की तिची सहनशीलता, तिची उर्मी आणि हसतमुखपणा
सगळं झिजत असतं. ती थकून जाते. स्त्रियांना गोड राहण्यासाठी जे मानसिक इंधन लागतं ते म्हणजे प्रेम, ते म्हणजे आपुलकी, ते म्हणजे समजून घेणे आणि ते म्हणजे एक संवाद. ते न मिळाल्याने ती गोडी दडपल्या जाते आणि संपत मात्र नाही बरं. नवरा अजूनही तिच्या पूर्वीसारख्या तिला पूर्वीसारखीच अपेक्षित धरतो, पण ती आता बदललेली असते. तिचं घर, आरोग्य, नातवंड किंवा शारीरिक त्रास काही एकटेपणा यामध्ये ती गुंतून गेलेली असते. तिच्यातही काही वय वाढल्यानंतर बदल होत असतो. हे जाणीव ठेवणे पतीने खूप आवश्यक आहे. तिच्या गोडपणाचा आधार होता तिच्यावरचा विश्वास, प्रेम, संवाद जो हळूहळू कमी झाल्यामुळे ती आता अंतर्मुख झाली आहे. ती रागीट झाल्यासारखी वाटते. ती गोड राहिली नाही असं नाहीये. ती इतकी वर्ष गोड राहून आता थकलेली आहे. तिला आता समजून घ्यावं लागेल की ती पूर्वी सारखी का नाही आहे. हे विचारण्याआधी स्वतःला तुम्ही विचारा, मी तिला पूर्वीसारखं जपतो का? ती बदलली नाही. ती फक्त भावनिक थकल्याने गप्प, निराशेने सावध झाली आहे. शरीराने थकलेली आहे. तिचा गोडपणा पुन्हा फुलवायचा असेल तर तिला प्रेम, वेळ, संवाद आणि आधार हवा आहे. ही गोष्ट परत मिळवता येईल का? ती संधी कशी साधायची? नवऱ्याने तिच्यासोबत मस्तपैकी गप्पा माराव्या, तिचं कौतुक करावं, तिच्या लहान लहान गोष्टीमध्ये रस घ्यावा आणि तिच्या शारीरिक थकव्याला सहकार्य द्यावं. तर त्यासाठी बस पुरेसं आहे. चल आज मी पाणी गरम करतो किंवा आज मी चहा करतो किंवा जरा बस ना, खूप झाली आता कामं. तिची काळजी घ्यावी असा बदल करून संवाद साधावा. तीच आहे. फक्त आता तिला माझ्या शब्दाचं, स्पर्शाचं आणि सहवासाचं खत पाणी हवं आहे. तिला स्पर्श, तुमचे शब्द, तुमचा संवाद, तुमचा सहवास तिला आता हवं आहे. आणि त्यामुळे ती गोड राहणं विसरली नाही आहे, पण तिला त्या मिठास आठवणी करून दिल्याच नाही. तिला त्या आठवणी तुम्ही जागवल्याच नाही. तुम्ही तिला तो तिचा गोड राहण्याचा जो काही स्वभाव होता त्या स्वभावाला तुम्ही खतपाणी दिलंच नाही आणि त्यामुळे तिच्या स्वभावात बदल झालेला आहे. आता तिसरी गोष्ट काय आहे की नवऱ्याच्या मनात एक गोंधळ असतो की ती मला सतत सूचना देते पण माझं काही ऐकत नाही. ती म्हणते ती सतत मला सूचना करते. ती म्हणते की मला दुपारी फळ खा, औषध घ्यायला विसरू नका, मोबाईल इतका वेळ पाहू नका, TV बघत बसू नका. पण पती मात्र गप्प बसतो कारण भांडण नको. पण त्यांनी काही सांगितलं, थोडा आराम कर किंवा साखर कमी खा किंवा गोड कमी खा, फोनवर कमी बोल, ह्या जर सूचना पत्नीला दिल्या तर ती लगेच म्हणते तुम्हाला काय माहित आहे मला किती कामं असतात, किती काम करते मी. म्हणजे सूचना तिला चालत नाहीत. माझं मत मात्र ती ऐकून घेत नाही. याचं विश्लेषण करता येईल. तर काय आहे, काय म्हणते मानसशास्त्रीय दृष्ट्या याला काय म्हणता येईल तर वयाच्या साठीनंतर दोघांनी एकमेकांच्या आरोग्याच्या, सवयीच्या, भविष्याच्या काळजी वाटणे हे स्वाभाविक आहे. पण ती सूचना म्हणून बाहेर पडते. स्त्रियांना वाटते की मी त्यांना काळजीनं सांगते, पण पुरुषांना वाटते की किती मला एखाद्या लहान मुलासारखं समजते ही, आणि स्वतः मात्र काहीच ऐकत नाही. यातून सहानुभूती नव्हे तर नियंत्रण आणि दुर्लक्ष असंच चित्र तयार होतं. पत्नीला वाटते की मी तर चांगल्यासाठी बोलते. आता एखाद्या वेळेला पत्नीनं म्हटलं की तुम्ही बाहेर जाऊ नका, तुम्हाला दम लागेल, पण स्वतः मात्र बाजारात जायला धावत जाते, जड पिशव्या उचलते
आणि नवरा म्हणतो की तू थोडंसं डोळ्याला जप. ती म्हणते तुमचं सगळं सोपं असतं. मी काय घरात बसून राहू का? चुपचाप बसून राहू का? त्याचं कारणही काय आहे? तर तिने हेच तर केलेलं असतं आयुष्यभर आणि त्यामुळे तिला ती करण्याची सवय जडलेली असते. ते करणं तिचं कर्तव्य ती समजते आणि त्या कर्तव्यापोटी, तुमच्या प्रेमापोटी ती सगळं शरीराने जरी झेपत नसलं तरी सुद्धा ती करत असते. आणि पतीला वाटतं की मी काही जर सांगितलं तिला तर तिला त्या सूचना नको असतात. तिला ते नको असतं. पण तिचं मात्र स्वतःचं सूचनांचं केंद्र मात्र चालूच असते. म्हणजे मी Google असतो आणि ती असते अलेक्सा. नवऱ्याला वाटतं की पत्नी सतत सांगत असते पण ऐकत मात्र नाही आणि मग चालू होतं संवाद कमी, राग, मौन, अंतर ठेवणे आणि अशा मार्गाने मग नातं तुटत जातं. आणि ते जर नातं तुम्हाला तुटू द्यायचं नसेल तर संवाद आणि समजुतीचा पुनर्जन्म होऊ शकतो का? तर हो, नक्कीच, नक्कीच होऊ शकतो. सूचना देणं कमी करा, अनुभव शेअर करा आणि असा बदल मात्र दोघांनीही करावा, एकट्याने नाही. दोघांनी ठरवून करा. काही वेळ फक्त शांत संवादासाठी राखून ठेवावा, जिथे कोणीही कोणतीही टीका नसेल, टोमणे नसेल आणि आदेश मात्र नसेल. नवऱ्यांसाठी मी काय म्हणते यासाठी महत्त्व आहे. तर पतीने सुद्धा थेट पण नम्रपणे सांगायला शिकलं पाहिजे. साठीनंतर आपण एकमेकाचे काय आहो, पालक नव्हे तर साथीदार आहोत. सूचना कमी असाव्या आणि समज मात्र अधिक असावी. हेच नात्याचं एक उत्तम तत्वज्ञान आहे. उत्तम तत्वज्ञान म्हणेल मी. तर त्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं. तर आता पुढचं बघू की नवऱ्याच्या मनातील अजून एक शांत तक्रार असते आणि ती म्हणजे ती मुलांमध्ये जास्त गुंतलेली आहे. त्यात मी कुठेच नाही. आता आमचं आयुष्य थोडं निवांत झालं. मुलं आपापल्या आयुष्यात सेटल झाली आहे. पण ती अजूनही फक्त त्यांच्यातच रमते. त्यांचेच कॉल, व्हिडिओज, वाढदिवस, त्यांच्या पथ्य पाणी आणि त्यांची मुलं म्हणजेच नातू. मी जरी समोर बसलेलो असलो पण तिचं माझ्याकडे लक्षच नसतं. एकेकाळी जिच्यासाठी सगळं केलं ती फक्त आता एक आई राहिलेली आहे. त्यातली पत्नी मात्र हरवलेली आहे. आणि महिलांसाठी आई पण ही अतिशय खोलवरची ओळख असतं. विशेषतः मूल दूर गेल्यावर त्यांच्यात जास्त गुंततात. पुरुष मात्र साठीनंतर भावनिक जोडीदाराची गरज अधिक अनुभवतात. कारण त्यांचं सामाजिक जे सर्कल असतं ते कमी होतं आणि त्यांनी पती ही भूमिका अधिक जपलेली असते. आतापर्यंतच्या आयुष्यात त्याने पती हीच भूमिका जास्त जपलेली असते आणि त्यामुळे हेच टोकाचं भावनिक अंतर निर्माण करते. ती त्यांच्यात आहे पण मी मात्र एकटा पडलेलो आहे. ती मोबाईलवर रोज मुलीशी बोलते. दुपारी जेवलीस का? काय केलं होतंस? जेवण झालं का? किंवा जेवणात काय बनवलं? पण नवऱ्याला मात्र विचारत नाही, तुला चहा करून देऊ का? नातवाचे फोटो, प्रोजेक्ट, फॅमिली व्हिडिओ तिचं लक्ष वेधतात. पण नवऱ्याच्या पाठीचं दुखणं किंवा त्याला काही त्रास होतो का त्याच्या मनातील उदासी मात्र तिच्या लक्षात येत नाही. अशा प्रसंगी नवऱ्याच्या मनात विचार येतो की मी आहे का तिच्यासाठी काही? तिच्या विश्वात मी आहो का? आता मागच्या बाकावरचा एक मी प्रवासी ठरलो आहे का? ती आता फक्त आईच राहिली आहे का? पण मी नवरा म्हणून हरवलेलो आहे तिच्यासाठी. रोज मी मुलांची विचारपूस करते पण मी काय अनुभवतो, मला काय वाटतं हे मात्र ती विचारत नाही. तिचं हसणं नातवांचे ते व्हिडिओजमुळं आहे.
पतीला असं वाटतं की सहजीवनात आपण दोघेच तर आहोत, हे आता तिला जाणवतच नाही. तो समोर आहे पण तिचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे आहे. हा भावनिक अंतराचा खोल अनुभव बनून जातो. महिलांनी आपल्या पतीच्या या शांततेत मधील एकटेपणा ओळखणं फार गरजेचं आहे. तर काय करावं त्यासाठी? तर दररोज काही वेळ फक्त दोघांसाठी राखून ठेवणे, जुन्या आठवणी काढणे, एकत्र जेवण करणे, थोडं हसणं आणि याचमध्ये सहजीवनातलं जुनेपण नव्याने फुलवता येतं. आई पण टिकवता टिकवता पत्नीपणही जपलं पाहिजे आणि नवऱ्यांनाही थोडं मोकळं होऊन हे सांगावं की मुलं तर आयुष्याचा एक भाग आहेत, पण तू माझं संपूर्ण आयुष्य आहे. ही एकमेकांना अधूनमधून सांगणे खूप गरजेचं आहे. तर 60 नंतरचं सहजीवन हे केवळ सहवास नाही, तर ते सहभोजन, सहविचार आणि सहसमर्पण यावर टिकून असतं. या वयात मुले वेगळी होतात, आयुष्यात गती कमी होते आणि शरीर साथ देत नाही. त्यामुळे भावनिक गरजा अधिक प्रबळ होतात. आणि त्याचं समाधान म्हणजे तुम्ही फक्त एकमेकाकडून अपेक्षा करू नका. संवाद सहानुभूतीचा असावा आणि एकमेकांना स्वीकारा आणि या आधारित सहजीवन असते. संवाद साधा, सहानुभूती ठेवा, एकमेकांना स्वीकारा आणि यावर आधारितच तर सहजीवन असतं, नाही का? 60 नंतरचं सहजीवन हे निवृत्तीच नाही, तर नात्याच्या नव्याने उभारण्याचं वय आहे. जेव्हा सगळे मागे राहतं, जबाबदाऱ्या, काम, तर समाजाची अपेक्षा, तेव्हा उरतो फक्त आपण दोघं. आता प्रश्न असा आहे की ती बदलली का किंवा तो समजून घेतो का? तर खरा प्रश्न आहे की आपण दोघे पुन्हा एकमेकाशी बोलायला तयार आहोत का? कारण संवाद हा समजूत आणि प्रेम याला वय लागत नाही. फक्त थोडं मन ओलसर लागतं आणि मन मोकळा संवाद साधण्याची गरज असते. चला तर मग 60 नंतरचा प्रत्येक दिवस आपण दोघांसाठी नव्यानं, मोकळेपणानं आणि आपुलकीनं जगूया. जेव्हा शेवटी आठवणी उरतात तर तेव्हा त्या एकमेकांच्या डोळ्यात हसून पाहिलेल्या क्षणाच्या असाव्यात, तक्रारीच्या आठवणी नसाव्यात. तर धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी तुम्हाला कशा बाबतीत व्हिडिओ हवे आहे त्याबद्दल कमेंट मात्र जरूर करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.